नमस्कार. मी संतोष पनाळे. आपण पाहताय लोकाधिकार वार्ता. येणाऱ्या काही कालावधीमध्ये बिहार विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकामध्ये सध्या एक नाव फार चर्चिलं जात आहे. त्याचं नाव आहे तेजप्रताप यादव. लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे चिरंजीव तेजप्रताप यादव 2 वेळा आमदार राहिलेले आणि मंत्री राहिलेले तेजस्वी यादव यांच्यापेक्षा 1 वर्षाने मोठे असलेले तेजप्रताप यादव मे महिन्यामध्ये अनुष्का यादव यांच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आल्यामुळे परिवार आणि पार्टीतून त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. यानंतर त्यांनी संपूर्ण बिहार राज्य फिरून नवीन पार्टी बनवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न केला होता आणि नुकतंच त्यांनी मागच्या 2 दिवसामध्ये नवीन पार्टीचं लॉन्चिंग केलेलं आहे. जनशक्ती जनता दल हे त्यांच्या पार्टीचं नाव आहे आणि त्यांच्या पार्टीचं निवडणूक चिन्ह आहे ब्लॅकबोर्ड. त्यांनी आपल्या निवडणुकीमध्ये जनजन की शक्ती जनजन का राज, बिहार का विकास करेंगे तेजप्रताप हे म्हणणं आहे तेजप्रताप यादव यांचं. सामाजिक न्याय, सामाजिक हक्क आणि संपूर्ण बदलाव हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी नवीन पार्टीचं लॉन्चिंग केलेलं आहे. नवीन पार्टीचं लॉन्चिंग करत असताना त्यांनी त्यांचे वडील आणि त्यांची आई यांचं निवडणुकीच्या कुठल्याही पोस्टरवर त्यांनी त्यांचं छायाचित्र घेतलेलं नाही. त्यांनी नवीन पोस्टर लॉन्च करत असताना काही महापुरुषांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया आणि कर्पूरी ठाकूर यांना आदर्शवत ठेवत त्यांनी नवीन पार्टीचं लॉन्चिंग केलेलं आहे. 2 वेळेचे आमदार राहिलेले आणि 2ही वेळेला मंत्री राहिलेले काही कालावधीकरिता तेजस्वी यादव यांच्यापेक्षा 1 वर्षाने मोठे असलेले तेजप्रताप यादव सध्या संपूर्ण बिहारमध्ये फिरत आहेत. लोकांचा त्यांना थोडा नव्हे तर चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळत आहे. अनेक पार्टी बिहारच्या इलेक्शनच्या कामाला लागलेल्या आहेत. तेजस्वी यादव ही संपूर्ण बिहार पालथा घालत आहेत. परंतु सध्या सर्वात जास्त चर्चिले जाणारे तेजप्रताप यादव. मागच्या मे महिन्यामध्ये त्यांचं अनुष्का यादव यांच्याशी नाव जोडल्यापासून ते परिवारापासून अलिप्त आहेत. येणारी निवडणूक ही त्यांचं अस्तित्व ठरवणारी निवडणूक आहे असं ते लोकांमध्ये जाऊन बोलत आहेत. मला मतदान करणं म्हणजे लालू प्रसाद यादव यांना निवडून देणं आहे असंही ते बोलत आहेत. एकीकडं त्यांनी आपल्या आईवडिलांचं म्हणजे लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांचं पोस्टरवर छायाचित्र वापरलं नाही आणि दुसरीकडे सांगतायत की मी निवडून आलो म्हणजे लालू प्रसाद यादव निवडून आल्यासारखं आहे. 2015ला पहिल्यांदा आमदार झालेले तेजप्रताप 2015 आणि 2020 असं सलग 2 वेळेला ते आमदार राहिलेले आहेत. 2015ला महुआ या विधानसभा क्षेत्रातून ते आमदार होते आणि 2020ला समस्तीपूरच्या हसनपूरमधून ते आमदार होते. याही वेळेला ते स्वतः आमदारकीसाठी थांबणार आहेत. त्याचबरोबर ते थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपले उमेदवार बिहारच्या निवडणुकीमध्ये उतरवणार आहेत. समविचारी पक्षांसोबत गठबंधन करून ते ही निवडणूक लढवणार आहेत. येणारी निवडणूक तेजप्रताप यांचं भविष्य घडवणारी निवडणूक आहे. दर्शकांना काय वाटते की तेजप्रताप येणाऱ्या निवडणुकीमध्ये लालू प्रसाद यादव आणि राबडी देवींशिवाय निवडून येऊ शकतील? तेजस्वी यांच्या राजकारणावर तेजप्रताप यांच्या बंडखोरीचा आणि नवीन पक्ष काढण्याचा काय परिणाम होऊ शकतो? आपणास काय वाटतंय? आपण लोकाधिकार वार्ताच्या कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या आणि आमचे चॅनल जर आपण सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करावं. धन्यवाद.